नांदेड जिल्ह्यातील नायगाव उमरी तालुक्यातील गोरठा येथील साईनाथ गणेशराव सावंत यांनी गावातील घरकुल लाभार्थी यादी जाहीर करावी व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। 2021 पासून प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संबंधित प्रशासनाने याबाबत स्पष्ट माहिती देऊन पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा, अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संभाजी वाघमारे, तालुका प्रतिनिधी, नायगाव। अधिकारी असो त्यांनी मला त्याचं प्रत्युत्तर द्यावे। नंतर कालचं जे त्यांचा अर्ज आलं उपोषणाच्या बाबतीत उपोषण स्थगित करा म्हणून, त्या अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की गावाला 115 घरकुल आले, ते रमाई योजना असो वा इतर कोणत्याही निधी असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं की 115 घरकुल आलेत आणि त्यांनी त्या घरकुलांची मला यादी दिली होती। त्या यादीमध्ये 2020 पासून तर 25 पर्यंत त्यांनी अर्जावर सांगितलं होतं, पण त्या यादीमध्ये जवळपास अर्ध्याच्या वरी घरकुल हे 2017, 2018 आणि 2019 होते। म्हणजे जाणून बुजून गावकऱ्यांना चिवत्यात काढण्याचा हा प्रोपोगंडा ग्रामपंचायतचा आणि व्हिडिओ अधिकाऱ्यांचा चालू आहे, असं मला फक्त सांगायचं आहे। तत्कालीन व्हिडिओ कोण आहेत? तत्कालीन व्हिडिओ सरोदे मॅडम आहेत, पण याच्या अगोदर जे व्हिडिओ होते त्यांचं नाव माहिती नाही, पण हे आरकोडवाड काहीतरी आहेत। पण हे जे मॅडम आहेत ते 10 दिवस काय 15 दिवस झाले कालावधीमध्ये आलेले आहेत। गोरठा गावातील लाभार्थी घरकुल योजनेमधील यादीप्रमाणे तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतला यादी लावली होती का? 2021 साली 485 लोकांची घरकुल यादी लागली होती ग्रामपंचायतला। तर ते 485 लोकांची यादी नेमकं गेली कुठे आणि कोणी खाली कुठे त्याचा अजून पत्ता लागलेला नाहीये, आणि तेच ग्रामसेवकांनी आम्हाला याच्या सगळ्या डिटेल्स द्यावे। विषय दुसरा आहे, ज्या लोकांना घरकुल मिळाले त्याचा नमुना नंबर 8 अस्तित्वात आहे का किंवा भोगवटदार आहे, अशा प्रकारचं तुमच्याकडे काही लेखी पुरावे आहे का? मेन म्हणजे गावामध्ये आपण जशी आता पंचायत समितीकडून डिटेल्स काढली, गावामध्ये त्यांनी सांगितले की 115 घरकुल आलेत असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे, पण माझ्या माहितीनुसार गावामध्ये फक्त 67 घरकुल आलेले आहेत। पण ते 67 घरकुल कुठे आलेत? कोणत्या वर्षी? 2020 ते 2025च्या कालावधीमध्ये 67 फक्त 67 घरकुल। आणि गावची म्हणजे संख्या तुम्ही गावकरी काय अडाणे आहेत का? सर्वजण शिकलेले कोणी नाहीत का? हे सगळं मला काय म्हणायचं आहे साहेब, मी पत्रकारांना बोलतोय, हर एक PM योजना असेल किंवा पंतप्रधान घरकुल योजना असेल किंवा रमाई घरकुल योजना असेल, तर ते सर्व गावामध्ये कमीत कमी 200 ते 300 घरकुलं आलेले आहेत, बरोबर? मग तुमच्या गावामध्ये फक्त 2021 पासून ना फक्त 67 घरकुल आलेत, याचं कारण काय समजावं? याचं कारण अशी होती, सर्वप्रथम आम्ही ग्रामपंचायतला माहिती मागितली आम्ही की गावात किती घरकुल आहे, पण त्यांची माहिती तोंडी अशी होती की कमी जास्त होऊ लागली। मग आम्ही म्हणले आमचा पहिला मुद्दा हे आहे की गावात किती जणाला घरकुल मिळालं किंवा त्याची अंमलबजावणी झाली। मग घरकुल मग त्याने यादी आणली, काल साहेब आलते, ग्रामसेवक साहेब आलते, यादी दिली आणि त्यांचं निवेदन दिले की माझ्याकडून चूक झाली नाही, लेखी पत्र दिले त्यांना आम्हाला। मग त्याच्यामध्ये असं निघालं की त्या यादीमध्ये 103 काहीतरी घरकुल निघाले गावामध्ये। मग गावामधले 103 घरकुलापैकी काही अर्धवट आहेत आणि काही जे घरकुल आहेत जे पहिला हप्ता 15,000चा घेतले, बाकी त्याला रुपये माहीत नाही। आणि ॲक्च्युअलमध्ये आता इथंच आहेत माणसं, तुम्हाला दाखवू शकता की त्यांना 15,000 घेऊन त्यांनाकडं ग्रामपंचायतचा कोणताच माणूस असा गेला नाही की त्यांना घरकुल बांधा, तुम्हाला घरकुल आले म्हणून। 2021 पासून नाही, 2016-15 पासून। बरं, मग 2021ला काय आली, दुसरी यादी आली। पहिलेचे जे लटकलेत, मग 2021ला दुसरी यादी लावली। बरं, मग ग्रामपंचायतला 485 लोकांची यादी लावली। मग यादी 485 लोकांची लावली, मग नंतर 2-3 दिवसाला तीनच फाडून टाकली यादी। मग फाडली, मग नाही येणार आहेत म्हणले, 4 वर्ष झालं। मग 2025ला मग यादी ते करप्ट झाली, मग सर्वे केले, 1030 लोकांचे सर्वे केलेत, पण 2000